रेडी स्टार्ट. प्रस्तुतचा दावा हा वादीने त्याच्या दावा मिळकतीवरील कब्जे वहिवाटीस प्रतिवादी क्रमांक 1 ते 4 यांनी स्वतः अथवा इतरांमार्फत हरकत अडथळा करू नये अशी निरंतरची ताकीद मिळण्यासाठी दाखल केलेला आहे. परिच्छेद. दावा मिळकतीचे वर्णन. मौजे पाटण येथील जमीन सर्वे नंबर 29 क्षेत्र 6 हेक्टर 79 आर पैकी ईशान्य कोपऱ्यातील त्रिकोणी आकाराचा भाग याचे क्षेत्रफळ 2 हेक्टर 50 आर ही जमीन प्रस्तुतच्या दाव्याचा वादविषय आहे. यापुढे या मिळकतीचा उल्लेख दावा मिळकत असा करण्यात येईल. परिच्छेद. वादीचे थोडक्यात कथन खालीलप्रमाणे आहे. जमीन सर्वे नंबर 29 ही भोगीलाल व त्याचे बंधू यांचे एकत्र कुटुंबाची होती. कमाल जमीन धारणा कायद्यान्वये त्यांना अतिरिक्त भूधारक ठरवण्यात आले व सर्वे नंबर 29 पैकी पश्चिम बाजूची 80 आर इतकी जमीन शासनाने अतिरिक्त घोषित करून ताब्यात घेतली व सदरची जमीन मौजे पाटण येथील श्रीमती शांताबाई यांना दिनांक 12/7/1984 रोजी वितरित करण्यात आली. त्यानुसार तिच्या नावे फेरफार क्रमांक 370 मंजूर झाला व तिच्या नावाची नोंद महसूल अभिलेखात मालक व वहिवाटदार म्हणून झाली. सदर शांताबाई ही दिनांक 21/9/1995 रोजी मयत झाली. प्रतिवादी क्रमांक 5 ही तिला एकमेव वारस असल्यामुळे तिच्या नावाची नोंद फेरफार क्रमांक 671 नुसार या जमिनीच्या 7/12 पत्रकी 80 आर क्षेत्रास झाली. उर्वरित जमीन मूळ मालकांच्या प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीत होती. अशा प्रकारे सर्वे नंबर 29 मध्ये 5 हेक्टर 99 आर इतके क्षेत्र शिल्लक राहिले. ही जमीन सुहास यास वाटून मिळालेली आहे व तशा प्रकारे फेरफार क्रमांक 339 मंजूर होऊन तशी नोंद 7/12 पत्रकी झालेली आहे. सदर सुहास यांनी सदर 5 हेक्टर 99 आर क्षेत्र वादी यांना रक्कम रुपये 2,76,000 यास दिनांक 1 फेब्रुवारी 2002 रोजी नोंदणीकृत खरेदी खता आधारे खरेदी दिलेले आहे. तेव्हापासून वादीचा या जमिनीवर कब्जा आहे. परिच्छेद. सन 2004 मध्ये मौजे पाटण येथे शासनातर्फे पाझर तलाव करण्याचे निश्चित होऊन पाझर तलाव क्रमांक 2 साठी सर्वे नंबर 29 मधील एकूण 2 हेक्टर 73 आर जमीन संपादन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या संपादनात प्रतिवादी क्रमांक 5 हिचे संपूर्ण 80 आर क्षेत्र व वादीच्या क्षेत्रापैकी 1 हेक्टर 93 आर क्षेत्र संपादित करण्यात आले. त्यानुसार पाटण येथील पाझर तलाव क्रमांक 2चे काम पूर्ण झाले आहे. तथापि 7/12 पत्रकामधून संपादित जमिनीची नोंद कमी झालेली नाही. वादी सर्वे नंबर 29 पैकी 4 हेक्टर 6 आर या क्षेत्रावर मालक या नात्याने प्रत्यक्ष वहिवाट करत आहे. प्रतिवादी क्रमांक 1 ते 4 यांचा या जमिनीच्या मालकीशी अथवा वहिवाटीशी काहीही संबंध नाही. तथापि वादी व प्रतिवादी क्रमांक 1 ते 4 यांच्या दरम्यान जमीन सर्वे नंबर 11 व 12 याबाबत दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालयात स्पेशल दिवाणी मुकादमा नंबर 34/2001 हा दावा प्रलंबित असल्याचे कारण देऊन प्रतिवादी क्रमांक 1 ते 4 यांनी दिनांक 2/6/2009 रोजी वादीच्या जमिनीत येऊन हरकत अडथळा केला. त्यामुळे वादीने प्रतिवादी क्रमांक 1 ते 4
यांचे विरुद्ध सदरचा दावा निरंतरची ताकीद मिळण्यासाठी दाखल केला आहे. परिच्छेद प्रतिवादींना या दाव्याचे समन्सची योग्यरित्या बजावणी झाली. प्रतिवादी क्रमांक 1 ते 4 यांनी निशाणी क्रमांक 36 वर त्यांची लेखी कैफियत दाखल केलेली आहे. तर प्रतिवादी क्रमांक 5 हिने निशाणी क्रमांक 43 वर लेखी कैफियत दाखल केली आहे. परिच्छेद प्रतिवादी क्रमांक 1 ते 4 यांचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणे आहे. प्रतिवादी क्रमांक 1 ते 4 यांनी दावा मिळकतीचे वर्णन मान्य केलेले आहे. तथापि सदर मिळकतीमधून त्यांना सर्वे नंबर 28 व 30 मध्ये जाणे येण्यासाठी रस्ता असून ते आज तागायत या रस्त्याचा उपभोग घेत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. वादी त्यांना या रस्त्यावरून येण्या जाण्यास हरकत अडथळा करत आहे असे त्यांचे म्हणणे आहे. प्रतिवादी क्रमांक 1 ते 4 यांनी या रस्त्यावरून जाऊ नये या दुष्ट हेतूने वादीने दावा दाखल केलेला आहे असे त्यांचे म्हणणे आहे. वादी हा प्रतिवादींच्या सर्वे नंबर 28 व 30चे बांध फोडून अतिक्रमण करू पाहत आहे व त्यासाठी खोट्या स्वरूपाचा दावा दाखल केलेला आहे असेही त्यांचे म्हणणे आहे. वादी हा स्वच्छ हाताने न्यायालयात आलेला नाही, त्यामुळे त्यास मनाई हुकूम मागण्याचा हक्क नाही. वादीचे हक्कात मनाई हुकूम दिल्यास तो सदर मनाई हुकुमाचा गैरवापर करून प्रतिवादींच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याची शक्यता आहे. वादी हा 4 हेक्टर 1 आर या जमिनीचा मालक नाही. दावा जमिनीचे एकूण क्षेत्र 5 हेक्टर 33 आर असे आहे व त्यापैकी 2 हेक्टर 50 आर जमीन संपादित झालेली आहे. तसेच उर्वरित 1 हेक्टर 46 आर ही जमीन रस्त्याखाली आहे. सर्वे नंबर 29 मधून पाझर तलावासाठी वादीची व प्रतिवादी नंबर 1ची किती जमीन संपादित झाली याबाबत प्रतिवादींनी अनभिज्ञता दर्शविलेली आहे. वरील सर्व कारणांवरून वादीचा दावा नामंजूर होण्यास पात्र आहे असे प्रतिवादी क्रमांक 1 ते 4चे म्हणणे आहे.